शेवटी आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट ह्याच म्हणजे म्हणीप्रमाणे भाजप आता वागतेय का, असाच काहीसा प्रश्न पडलाय. भाजप म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस हे असे वागताय का? अर्थातच कुणाल ह्या एका कॉमेडियनने शिवसेना नेते एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत त्यांच्यावरती एक कविता केली. त्यामध्ये कवितेमध्ये त्यांच्या दाढीबद्दल उल्लेख आहे आणि त्यांच्या आपण काय म्हणतो म्हणजे राजकीय आणि गद्दार अशा 2-3 गोष्टींचा त्यांनी राजकीय जी भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्याने लिहिलेलं आहे. काय आहे प्रकरण नक्की, कुणालने काय म्हटलंय आणि त्याच्यावरती जी रिॲक्शन आली, त्या रिॲक्शन आधीही अशा गोष्टी ज्या घडल्या त्याच्यावर का नाही आली हे बघण्यासारखी गोष्ट आहे. ती आपण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. प्रश्न पहिला तर आहे, कुणालने जे काही बोलली, जी कविता केली गाण्यामध्ये त्याने आपलं बोललं, त्यामध्ये मेजरली उल्लेख हा फडणवीस यांचा होता, एकनाथ शिंदे यांचा होता. सो हे सर्व झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या सेटची तोडफोड केली. देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेच्या बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना सांगितलं की कुणालने माफी मागावी, जाहीर माफी मागावी, कोणत्याही नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही. हे सर्व ठीक आहे म्हणजे एकंदरीत. आणि त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आली की संविधानाने जी सूट दिली आहे, संविधानाने जे स्वातंत्र्य दिलंय त्याचा कुणीही जास्त उपयोग करू नये, म्हणजे जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये असे काही स्टेटमेंट भाजपकडनं आले. हे सर्व बघता जेव्हा कुणालशी काही माध्यमांनी म्हणजे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सांगितलंय की म्हणजे कविता करणं या आधी झालेल्या आहेत, बाहेरच्या देशातही होतात, कॉमेडियन असल्यामुळे ते करावंही लागतं आणि काही गोष्टी एवढ्या सिरियसली घेतल्या गेल्या की हे चुकीचं आहे. माझ्या सेटची तोडफोड केली हेही चुकीचं आहे. ठीक आहे, आम्ही आता म्हणजे व्यावसायिक आहोत, कॉमेडियन आमचा म्हणजे कर्म आहे, तर आम्ही ते नवीन परत पुन्हा विकत घेऊ आणि पुन्हा आपली सुरुवात करू असं त्याने म्हटलेलं आहे. आणि पोलिसांनी जर बोलावलं तर त्यांना सहकार्य करण्यासाठी नक्की प्रयत्न जाईल असंही त्याचं स्टेटमेंट आलं. पण मुळातच म्हणजे 2 गोष्टींवर आपण बोलणार आहोत. कुणाल जे बोलला ते ॲज अ कॉमेडियन म्हणजे तो शो पण कॉमेडीनच आहे, म्हणजे बोलतात, टॉक करतात, पुढचे प्रेक्षक हसतात, ही त्याची संकल्पना आहे त्या शोची. चला हवा येऊ द्या यामध्येही या आधी खूप गोष्टी झालेल्या आहेत, परंतु डायरेक्ट नावं नव्हती घेतली गेलेली मराठी शो मध्ये. आणि हे सगळं झालं, देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं. पण मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतोय की मागच्या 1 वर्षापासून काही भाजपचे नेते, काही भाजपचेच जास्त करून प्रमुख नेते, त्यामध्ये म्हणजे डायरेक्टली नावं जरी घेतली आपण, नितेश राणे असू द्या, गोपीचंद पडळकर यांनी, गोपीचंद पडळकर झाले, राजू शेट्टी झाले, यांनी जे राजू शेट्टी नाही सॉरी राजू शेट्टींच्या सोबत एक जे होते गोपीचंद पडळकर यांच्या सभेमधनं ज्यावेळेस शरद पवार यांच्यावरती म्हणजे एकदम त्यांच्या दुखण्याची, त्यांच्या जे दुखणं आहे आजारपणाची, त्याची केविलवाणी तोंड करून ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस कुठं म्हणजे मला आठवत नाही की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आपल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही असं सहन करणार नाही त्यांच्यावर बोलणं. त्यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडनं खूप टीका झाली होती की आजारपणावरती बोललं गेलं, एकदम हातवारे करून बोलले गेलं. सो हे सगळं बघता नक्कीच कुठेतरी म्हणजे काही गोष्टींमध्ये कुठेतरी ढील द्यायची आणि काही गोष्टींमध्ये एकदम पकडायचं. रोहित पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीने कुठेतरी कॉमेडी शो मध्ये केलं म्हणजे कर्तृत्व कमी होतं असं नाहीये. शेवटी म्हणजे एक मर्यादा सगळ्यांनीच पाळायला पाहिजे. ते शेवटी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल बोलणं कितपत योग्य आहे, म्हणजे संविधानिक पद आहे त्यांना, सो त्या पदाचा तरी मान राखला गेला पाहिजे, नो इश्यू त्याबद्दल. परंतु ज्यांनी ज्यांनी अशा गोष्टी केल्यात, फक्त संवैधानिक पदावरती असणाऱ्याच व्यक्तींना असं बोलणं की बाहेर जे ज्येष्ठ नेते आहेत, जे महाराष्ट्रातले आहेत, त्यांच्याविषयी कुणीतरी काहीतरी बोलणं, त्यांनाही समज दिली गेली पाहिजे अशा मी मताचा आहे. यामध्ये नक्कीच भाजप कुठेतरी, देवेंद्र फडणवीस कुठेतरी
आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट ह्या म्हणीप्रमाणे काम करतायत का, असं मला तरी सध्या वाटतंय बघून. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.